शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, काल होती लक्ष्मीपूजन, आज जे आहे की नाही लक्ष्मीची जी काल पूजा मांडली होती ना ती आम्ही अजून पण काढलेली नाही आहे। कारण आमुषा जे आहेत ना 2 दिवस झाले, तर 2 दिवसाचं लक्ष्मीपूजन आलं, जसं की सोमवार मंगळवार। तर कुठं करायला तर मंगळवारचं, तर कुठं करायला सोमवारचं, तर आम्ही केलं होतं सोमवारचं। पण पूजा जी आहे ना 2 दिवसाची, त्याच्यामुळे पूजेचं अजून विसर्जन काही केलं नाही। तर चला, सकाळची पूजा करून घेतली मी, आरती वगैरे सगळी लक्ष्मीला ते करून घेतली, पूजा पण झाली माझी। आणि मी जे आहे की नाही आता आधी किचनमध्ये, कारण सकाळी जे आहे की नाही थोडासा नाश्ता करावा लागते, कारण घरामध्ये इतका पसारा पडलाय ना, काल आणलेले घातलेले कपडे वगैरे सगळं मला आवरायचंय। तर सगळ्यांना कसं सकाळी पोह्याचा नाश्ता करीत आहे, गोड गोड खाऊन खूप कंटाळा आला, त्याच्यामुळे आता इथे सकाळी मी जे आहे पोह्याचा नाश्ता करते। कसं लक्ष्मीपूजनची खूप म्हणलं तर खूप काम होतं, कारण घरचं पण लक्ष्मीपूजन करायचं होतं आणि दुकानचं पण, तर तेवढं जर सामान जे घरी पण लागतं दुकानी पण लागते। आणि सगळं जे आहे की नाही घरचं करून दिवे वगैरे लावून दुकानी जायचं होतं, त्याच्यामुळे कसं काल गाडीच्या पूजा आम्ही केल्या नाहीत। आणि आज जे आहे की नाही गाडीच्या पण पूजा करायच्या, जसं की आपल्या इथं मोठी एक गाडी आहे, लहान ज्या आहेत 3 गाड्या आहेत, तर त्याची पण पूजा करायची, पण ते आता संध्याकाळी 6 वाजता पूजा करायच्यात गाड्याच्या। आणि कालचं जे काम आहे की नाही ते राहिलेलं आहे, तर आज जे आहे गाडीची पूजा वगैरे करून घ्यायच्यात। आणि भाजीपाला काल कसं आठवडी बाजार होता, आणि कालचा वार होता सोमवार, आणि काल असतंय आमच्या इथलं गावचा बाजार। पण काय करावं, काल बाजार ते भरपूर आणला, पण काढणं झालं नाही ना निसणं झालं नाही, तर तशीच कोथिंबीर वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती। आणि त्याच्यामध्ये कसं आता आपण कोणतंही सामान आहे की नाही खरं बाजारातून पण आणलं की एकदम चांगलं असेल हे असेल, कधीच भरोसा विश्वास करू नये। कारण जे आता कोथिंबीर आणली होती का नाही, त्याच्यामुळं गडबडीत माणूस कसं चिरतंय आणि लगेच टाकतंय, त्याच्यामुळे मी तर आठवडी बाजार आणला की नाही सगळं साफसूफ करून निसून ठेवत असते। पण काल कसं मला काही करणं झालं नाही, काय नाही, कारण घरची पूजा होती, बाहेरली पूजा होती, आणि दिवस जे आहे की नाही काल माझा पूर्ण अगदी त्याच्यामध्येच गेला। ते तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये जे आहे की नाही मोठी मोठी सेम आपली जी कोथिंबीर गाजर गवत जे असते ना, कोणी इंग्लिश गवत पण म्हणते ते ना, तर सेम टू सेम तसंच बघा। आणि हे जर खाण्यामध्ये गेलं की नाही काय अंगावर अशा गुदा येतात, अंग खाजवतंय, मळमळ होतंय, उलटी होती, आणि आरोग्यासाठी खूप असं नुकसानदायक आहे हे गाजर गवत। तर त्याच्यामुळं की नाही पटकन गडबडीतही आपण कधी भाजीपाला नीटनेटकं करूनच खाल्ला पाहिजे। थोडीशी घटना माणसाचा जीव पण घेऊ शकते। तर एवढं मोठं गाजर गवताचं जे फांट आहे की नाही गडबडीमध्ये तसं टाकले नाही, बघतच असते तर निघलेलं आहे। आणि इथं जे आहे पोहे करीत आहे, कारण भरपूर आज पण भरपूर कामं आहे, जसं की कपडे वगैरे घड्या घालून ठेवायचे, आणि इतका धिंगाणा आहे ना सगळ्या घरात, कितीही काम करावं काम काही सरतच नाहीये। तर चला, आता जसं की आपण म्हणतो की आता घट बसले की नाही काम खतम झालं, पण जे 9 दिवस घरामध्ये काम असतं ना, जसं की पूजा करणं असते, जोगवा मागणं असते, पुन्हा आपला स्वयंपाक वेगळा असतंय, त्यांचा स्वयंपाक वेगळा, कारण आपल्याला उपास असते त्यांचा स्वयंपाक वेगळा, तसं काम कधीही कमी होत नाही। ज्या दिवशी आपण कामाला आपल्या मनानं रेस्ट घेतला ना, त्या दिवशी आपल्याला सुट्टी, आणि त्या दिवशी जे आहे आपलं काम नाही तर काम जे आहे की नाही जेव्हा तुम्ही करायला बसलात ना, तेव्हा तुमचं काम जे आहे की नाही चालून। इथं जे मी पोहे केले होते ना, पोहे झाले आणि सगळ्यांना पोहे दिले, तर मी काय अजून नाश्ता केलेला नाही, कारण माझे कामं जे आहेत भरपूर आहेत। आणि 2 दिवस जे आहे की नाही कामाला मी गॅप दिला होता, कारण जे आहे की नाही घरामध्ये लक्ष्मीपूजनचं फराळाचं वगैरे काम होतं, ते एकदाच कसं धनतेरसच्या दिवशी सगळे घरं वगैरे मी क्लीन केले होते। आणि मग त्या दिवशीपासून कसं 2 दिवस मिशनीमध्येच कपडे टाकले, तर आज जसे पाय पुसणे वगैरे सगळं धुवायचं होतं, ते पाय पुसणे ते मी मिशनीमध्ये कधीही टाकत नाही, बाहेर मस्त ब्रशने घासून घेते। तसं काय भरपूर असे कपडे होते, हे जे आगावचे काम आहेत ना, जसं दळणं वगैरे आणले होते, डबे पण मला घासायचे होते, तर थोडेसे पिठं होते त्याच्यामुळे मी ते काढले नाही। आज जे आहे की नाही सगळे डबे वगैरे घासून पिठं ते जिथल्या तिथं लावून ठेवलेले, तर आणि जिथं तिथं की नाही सामान असं मांडून ठेवलं ना, मला बिलकुलही काम सुधरत नाही। आणि मिशन पण भरपूर दिवसापासून पुसायची होती, पण म्हणलं आता जाऊ द्या, लक्ष्मीपूजन होऊन जाऊ द्या, नाही तर 8 दिवसाला एकदा क्लिनिक असते माझी वॉशिंग मशीनची। आणि हे जे आहे बघा किचन क्लीनर आहे, मी जे आहे की नाही मिशोहून मागवलेले, आणि खूप छान आणि कमी प्राईजमध्ये, नक्की तुम्ही पण ऑर्डर करा। आणि असं फ्रीज राहू द्या आपलं किंवा वॉशिंग मशीन राहू द्या, आणि प्रत्येक जे छोटे मोठे जे आपले इलेक्ट्रॉनिक आयटम असतात ना, ह्याला पुन्हा किचनमध्ये पण वट्टा साफ करायला हे सगळ्याला जे आहे की नाही मी यूज करते। आणि पाणी लावायची गरज नाही, काय नाही, कोरडा कपडा घेऊन आपण मस्त असं स्वच्छ पुसून घेतलं ना, खूप छान असं निघतं, एकदम नव्यावानी आपलं जे सामान आहे की नाही इतकं छान दिसतंय ना। आणि आता ह्याला मागून पण मला 2 महिने झाले तर, आणि हेच जे आहे की नाही आता मी रोज यूज करते। आणि अजून 2 बॉटल जे आहेत की नाही मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत, आणि तुम्ही पण हे नक्की ऑर्डर करा, खूप छान आहे। कामाची पण काम बी आपलं एकदम फास्ट होतं आहे, आणि वेळेची पण बचत,
आणि खूप छान आहे बघा. हे जे आहे ना मी तुम्हाला दाखवत आहे लास्टला किचन क्लीनर आहे. मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. मी जास्त तर माझे सामान जे राहतात ना मिशोवरूनच ऑर्डर करते. कपडे वगैरे म्हणलं तर मी मिंत्रावरून करते कारण कॉस्टली असतात. नाही तर आपलं लोकल सामान जे आहे की नाही मी मिशोवरूनच मागवते. तर हे बघा खूप छान आहे. तुम्ही नक्की ऑर्डर करा. गाडीची पूजा आणि आजची विकास कसं मंगळवार आहे तर 2 आमुषा आहेत ना. काल खूप घरची पण दुकानची पूजा होती त्याच्यामुळे काय गाडीची पूजा करणं झाली नाही. तर चला आता करून घेऊया गाडीची पूजा. आणि पाऊस आलाय आज इकडं. चला अशा लावल्यात आपल्या 3 गाड्या. आता आपल्याला करून घ्यायची ह्याची पूजा. आकाशचे पप्पा हार घरी विसरलेत. आपली हरिहर कशी वाटली? चांगली वाटली का गाडी? पण इंडियाचा झेंडा गाडी अशी गेट खरंच तयार केली गाडीची. ही पण जागा आपलीच आहे. सगळं छोटं गार्डन. हे आहे माझं घर. आता कुठं लावतात? खालीच लाल. मी म्हणलं गाडीवर लावतात काय की उदबत्ती. जागा हुडकायला मी कुठे गाडीमध्ये जागा म्हणून. सगळ्याला वळण तर पुढ मेन गाडी पुढे. गाड्या घेऊन फिरू वाटतंय ना तर गाडीची सेवा करावी लागते माहितीये का. हा ठीक. तर जशी घरी लक्ष्मीपूजा मांडलेली होती तर ती काय आम्ही आज मंगळवारचं उचलली नव्हती. तर आता संध्याकाळची टायमिंग झाली. जशी गाडीची ती पूजा करून घेतली आणि लक्ष्मीची पण आरती करून घेतली. आणि संध्याकाळच्या वेळेस जे आहे की नाही आरती सगळं करून जे आहे ना पुन्हा मी जी आहे पूजा उचलून घेतली. तर संध्याकाळी केलेली आता आरती 6:30ची टाईम राहिली. आणि 8:30च्या दरम्यान मी जे आहे की नाही ती पूजा उचलली होती. कारण 2 दिवसाची आमुषा होती ना. आमुषा म्हणलं की एकदम लक्ष्मीची. त्याच्यामुळे कालनात 2 दिवस पूजा ठेवली होती. लाईट आहे ना ते लावलं तर एवढं आणलंय आता संध्याकाळी भाजायला. आता थोडे थोडे काढा. सगळे आणले तर होऊन जाणार काय. त्याच्यामुळे इतकं लागलं. सगळे एक एक 2-2 आयटम आणले तर 11 11:30 आता पब्लिकला उठवण्यासाठी फटाके लावायला आता रात्र 11:30 वाजले. तर
पब्लिक उठावं म्हणून आधी लक्ष्मी टोटे लावायला. शिव्या काशील तू पब्लिकच्या. बसले होते घ्या तू बोलत बाया. कोण हाय रे आता म्हणते मला बेडरूम मध्ये उत्ताना कोण आहे त्यांचा दसरा मोठा असतोय, आपली दिवाळी मोठी आहे. गोटी गोटी म्हणते गोटी. तोच काय काय. तर चला मंडळी, आमचा जे आहे की नाही आता मंगळवारचा दिवस गेलाय सगळं असा छान. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा.